देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवंत भक्त वेद सुज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ संत श्रेष्ठ ज्ञानियांचे ज्ञानी योग्यांचे योगी साधकाचे मायबाप वैष्णवांचे मुकुटमणी अलंकापुरी निवासी असणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा बहुतेकाच्या परिचयाचा बहुतेकाच्या पाठांतरातला हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा प्रेरणा द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चालू असलेला हा बाल कीर्तन महोत्सव, या बाल कीर्तन महोत्सवामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली आणि कुणाच्या माध्यमातून मिळाली असेल असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करपे दिदींच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली। मी खरंच माझं परम भाग्य समजते। खरंच आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्या जीवनामध्ये असा सुवर्ण योग प्राप्त झाला। पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय असा सुवर्ण योग प्राप्त होणं अशक्य। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही ओ जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी जय हो बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, हो जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, हो माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंग, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही। खरंच दादा आपण भाग्यवान आहोत, आपल्या जीवनामध्ये असा सुवर्ण योग प्राप्त झाला। पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय असा सुवर्ण योग प्राप्त होणं अशक्य असतं। मुझे एक वाक्य सांगते लक्षपूर्वक ऐका। जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करते।
उसी तरह से इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, पर आता तो वही है जिसे मेरे भगवान जी बुलाते हैं. इथं जे आलेत ना त्यांना माझ्या भगवंतानं बोलवले. पहा, सुंदर असा महोत्सव चालू आहे आणि या महोत्सवामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. दिदींचे मनापासून आभार व्यक्त करते. दिदींच्या चरणी एकदा नतमस्तक होते, माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते, माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करपे दिदींच्या चरणी नतमस्तक होते, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक होते, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होते, कल्याण स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाकडे ओळण्यापूर्वी आपण अभंगाचा प्रथमतः भावार्थ पाहू. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय काय सांगतायत पहा. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. काय म्हणतायत माऊली ज्ञानोबराय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही देवाच्या दारात क्षणभर जरी उभं राहिलं तर तुम्हाला चारही मुक्त्या प्राप्त होतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असतील की चार मुक्त्या कोणत्या, तर त्या चार मुक्त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण देवाच्या दारात फक्त उभा राहून जमेल का हो, तर नाही. देवाच्या दारात गेल्यानंतर मुखाने नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जर आपण या मुखाने हरी हरी मंत्राचा जप केला तर पुण्याची गणना प्राप्त करणं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा अशक्य होईल. म्हणून महाराज म्हणतात, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. एक साधक माझ्या ज्ञानोबरायकडे गेला व म्हणाला, महाराज तुम्ही म्हणता भजन करा, नामस्मरण करा, पण आम्हाला काही संसार बाळ मूळ बाळ आहेत की नाही, की फक्त आम्ही त्या देवाचं नामस्मरण करावं. तेव्हा माऊली ज्ञानोबराय म्हणतात, असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मी म्हणत नाही तुम्हाला संसार करू नका, करा, संसार केला पाहिजे, पण कसा करा, संसारात राहून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. जर तुम्ही संसारात राहून जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राजा, द्वारकेचा श्रीकृष्ण पांडवांच्या घरी राबले, त्याचप्रमाणे भगवंत सदैव तुमच्या घरी वास केल्याशिवाय राहणार नाही. असं कुणी सांगितलं, व्यासांनी सांगितले. ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता अभंग विस्तार पूर्वक पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. आता बोलत चला. कीर्तन गोड असतं का. मग आता कीर्तनात बसलेली माणसं सुद्धा तितकीच गोड असली पाहिजेत, बरोबर. मग आता तुम्ही गोड आहात हे मला कळण्यासाठी तुम्ही काही नियम पाळणं गरजेचं आहे, बरोबर. पहिला नियम, कीर्तनात बसताना नेहमी ताट बसायचं, कुबड काढून, पाय पसरून, चप्पल घालून, नाही घातली तरी त्या चप्पलवर लक्ष ठेवून. पहा, कीर्तनात बसताना माणसं फार विचित्र बसतात. असं बसतात ना, तिथून कीर्तनकारही दिसला पाहिजे, तिथून चप्पलही दिसला पाहिजे. ही काय कीर्तनात बसण्याची पद्धत झाली का हो. आपण खूप सुंदर मातीत जन्माला आलोय, खूप सुंदर, खूप पवित्र मातीत आपण जन्माला आलोय. पवित्र हे कुळ पावन तो देश. जय हो. पवित्र हे कुळ पावन तो देश. जय हो. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश.
ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेते. इतक्या सुंदर मातीत आपण जन्माला आलोय, मग आपल्या पाठीचा कणा नेहमी कसा असला पाहिजे? ताट असला पाहिजे. दुसरा नेम आनंदी रातचरा. देणारा कोण आहे? घेणारा? तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची, चिंता करण्याची, मी सांगल ते ऐकण्याची बर झालं तुम्ही आहे म्हटलात. काही ठिकाणी फार विचित्र माणसं असतात, नाहीच म्हणतात. तिसरा नेम असा, मग आपलं कसं कीर्तनात बसलं की हाताने टाळी व मुखाने नामस्मरण झालंच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता काहींनी टाळ्या वाजवल्या, काहींनी नाही वाजवल्या. उगा देवाचं नामस्मरण करायचं म्हणून करायचं, उगा देवाची भक्ती करायची म्हणून करायची. पहा, उगा देवपूजा करायची म्हणून करायची. मला सांगा महिला मंडळ, प्रत्येक सणाला तुमच्या इथं पुरणपोळी असते का? पुरणपोळीचा स्वयंपाक असतो का? मग तुमच्यासाठी केलेली पुरणपोळी केवढी असते आणि देवासाठी केलेली? मग कधी विचार केलाय का तो देव केवढा मोठा आहे, किती विशाल देव आहे तो? कधी विचार केलाय का तुम्ही? आपण देव घरात पाहतो तेवढाही देव नाही, आपण मंदिरात पाहतो तेवढाही देव नाही, आपण कल्पनाही करू शकत नाही एवढा मोठा एवढा विशाल देव आहे. तरी सुद्धा त्या देवाचं नाव घ्यायचं आपल्या जीवावर येतं. पहा, ज्या वेळेस रुक्मिणी मातेचं व भगवान श्रीकृष्णाचं लग्न जमलं त्यावेळेस पत्रिका वाटण्याचं काम अशा व्यक्तीकडे दिलं होतं की तो भगवंतावर आधीच नाराज होते. का? तर भगवंताने त्यांना बायकोच दिली नव्हती. असे कोण जे शेंडी हलवून भजन करतात, अखंड त्यांच्या मुखामध्ये नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. ओ नारायण श्रीमद जय हो नारायण नारायण नारायण. हरि बोल. नारायण श्रीमद नारायण 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 नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. ओ लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हरि बोल. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. जय हो नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. नाव त्यांचं नारदजी. नारदजींकडे पत्रिका वाटण्याचं काम दिलं. नारदजींनी ठरवलं की भगवंताच्या लग्नाला असे पाहुणे बोलवायचे, असे पाहुणे बोलवायचे की ते मंडपातून उठून गेले पाहिजेत. नारदजींनी पहिली पत्रिका दिली महासागराला. आता विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा, इम्पॉर्टंटली विचार करा. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायचं म्हटलं तर आपल्या पृथ्वीवर 71% पाणी आहे व 29% जमीन आहे. मग मला सांगा, एवढा मोठा महासागर एवढ्याशा द्वारकेमध्ये मावणार आहे का? नाही. म्हणजे ते भगवंत आहे, ते सर्व गोष्टी शक्य होतात, कारण ते त्याच्या सत्तेने तर हे सर्व काही चालू आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. जय हो. तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे, तुझी या बाळे. सूर्यासी चालणे, तुझी या
तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळी. भगवंताच्या सत्तेनंतर हे सर्व काही चालू आहे. भगवंताच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही. वृक्षाचे पाणी हले ज्याची सत्ता राहिले अनंता मग कोटे. पहा, एक वेळेस डोक्याचा केस ना केस दिसतो, पण हाताचा केस दिसतो का? तर नाही. भगवंताने तो हाताचा केस उपटला व ते उपटलेल्या अर्ध्या केसात अख्खा महासागर मावला. मग विचार करा महिला मंडळ, तुमची उडूडशी पोळी कुणाच्या नाकात घालायची? कुणाच्या नाकात घालायची? पहा, एवढा मोठा देव आहे तरी सुद्धा त्या देवाचं नाव घ्यायचं आपल्या जीवावर येतं. पहा, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील एक सत्य प्रसंग सांगून जाईल. जगद्गुरु तुकोबाराय भंडारी डोंगरावरती भजन करत होते. त्यावेळेस एक व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायांकडे आला व म्हणाला, महाराज मला देव मिळाला पाहिजे. महाराज हसले आणि म्हटले, अरे त्यासाठी तुला भजन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. तेव्हा तो व्यक्ती म्हटला, महाराज भजन नामस्मरण करायला तर माझ्याकडे वेळच नाही. महाराज म्हटले, अशी काय अडचण आहे तुझी की तुला भजन नामस्मरण करायला वेळ नाही? तेव्हा तो व्यक्ती म्हणला, काय म्हणता महाराज, माझ्याकडे किराणा दुकान आहे. मग महाराज म्हटले, काय काय भेटतं रे तुझ्या किराणा दुकानात? तो व्यक्ती म्हटला, काय काय म्हणता महाराज, खसखशी पासून साखरेपर्यंत सर्व काही भेटतं माझ्या किराणा दुकानात. मग महाराज म्हटले, तुझ्या दुकानात काय फळ आहे का रे, काय फळ? तो व्यक्ती म्हटला, हो महाराज काय फळ आहे. महाराज म्हणाले, तुझ्या दुकानात जायफळ आहे का जायफळ? तो म्हणला, हो महाराज जायफळ पण आहे. महाराज म्हणाले, तुझ्या दुकानात मायफळ आहे का मायफळ? तेव्हा तो व्यक्ती म्हटला, हो महाराज मायफळ पण आहे. महाराज म्हणाले, तुझ्या दुकानात मिरे आहेत का मिरे? हो मला मिरे पण आहेत. मग महाराज म्हटले, तुझ्या दुकानात जिरे आहेत का जिरे? तो व्यक्ती म्हटला, महाराज किराणा दुकानात कुठं जिरे नसते तो, जिरे पण आहेत. मग महाराज म्हटले, कुठं कशाला जातो, इथंच तर देव आहे. त्याची बुद्धीच बंद पडली. तो म्हटला, महाराज किराणा दुकानात कुठं देव असतो का? महाराज म्हटले, लक्षपूर्वक ऐक, तुला समजून सांगतो. ऐका. महाराज समजून सांगू लागले व तो व्यक्ती ऐकू लागला. महाराज म्हणतात, काय फळ म्हणजे कायारूपी शरीर, हे काय फळ एक दिवस जायफळ. आपल्याला एक दिवस जावं लागणार आहे. काय फळ एक दिवस जायफळ, याच्या नादी लागू नको, हे आहे मायफळ. म्हणजे सर्व काही मायेनं भरलेलं आहे, याच्या नादी लागू नको, हे आहे मायफळ. मी रे म्हणजे माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा कीर्तनकार रे, मी पणाचा अहंकार मनुष्याला होतो. मी रे हे ज्या दिवशी जी रे, पहिले लोक म्हणायचे ना, हिंग धरा पाणी, हिंगण देव. तुकोबाराय म्हणतात, ज्या दिवशी माणसाचा अहंकार रूपी बीज जळून जाईल त्या दिवशी अहंकार झाला, अहंकार झाला, अहंकार झाला, अहंकार. जय हो. अहंकार झाला, 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 अहंकार झाला. तू का म्हणे वाया गेला, तू का म्हणे वाया गेला, अहंकार झाला, 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 अहंकार झाला. तुकोबाराय म्हणतात, ज्या दिवशी माणसाचा अहंकार रूपी बीज जळून जाईल त्या दिवशी मनुष्य देव झाल्याशिवाय राहत नाही. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. पहा, ह्या सर्व गोष्टीतून तुम्हाला मला सांगायचं एवढंच की जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता आहे, वैसे आत्मा के लिए भजन की आवश्यकता आहे. पहा, जसं तुमच्या माझ्या शरीरासाठी जेवण्याची गरज आहे ना, तशी आत्म्यासाठी सुद्धा भजनाची गरज आहे. एकतत्व नामाच्या साधनेनं द्वैताची बाधा बाधत नाही.
लोक काय करतात, वार बदलला की देव बदलतात. पहा, सोमवार आला की महादेवाची भक्ती, मंगळवार आला की देवीची भक्ती. आजकाल तर लोक मिनिटाला देव बदलायला लागले. एक दृष्टांत सांगून जाईल. पहा, एक हिंदू समाजाचा भक्त व एक मुस्लिम समाजाचा भक्त, दोन्हीही भक्तच होते आणि दोन्हीही भक्त झांजेनं प्रवास करत होते. झांजेनं प्रवास करत असताना अचानक समुद्राची मोठी लाट आली व त्या लाटेमधले ती जहाज पलटली. आता जहाज पलटल्यानंतर दोघांवरही संकट आलं. आता भगवंताशिवाय आपल्या पर्याय नाही. म्हणजे जो अल्लाचा भक्त होता त्यानं चालू केला, आपल्या अल्लाचा धावा सुरू केला. अल्ला अल्ला, तो अल्लाचा धावा सुरू करू लागला. जे आपलं हिंदूचं होतं ना, ते एवढ्या गडबडीत सुद्धा एवढा विचार करतं की आपले किती देव आहेत, 33 कोटी. त्याच्यापैकी त्याने एका देवाला निवडलं, गणेशाला निवडलं. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. तो गणेशजीचा दावा सुरू करू लागला. गणेशजी म्हटले, माझा भक्त बुडतोय, मला जावं लागेल. गणेशजी निघाले, तोपर्यंत ह्या पट्ट्यानं मंत्र बंद केला. तो म्हटला, ह्याची डिरी याला जपना, ही कधी मला वाचवायला येणार, ह्याच्यापेक्षा जे पप्पा बरे. आता गणेशजीचे पप्पा कोण? भगवान शंकरजी. ह्याने भगवान शंकरजीचा दावा सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकरजीचा धावा सुरू केला. भगवान शंकरजी म्हटले, माझा भक्त बुडतोय, मला जावं लागेल. निघाले भगवान शंकरजी. तेवढ्या त्या पट्ट्यानं मंत्र बंद केला. हा म्हटला, ही बोळ ती बोळच, वाट चुकून दुसरीकडे जाईल, ह्याच्यापेक्षा मित्रा बरा. आता भगवान शंकरजीचे मित्र कोण? तर ब्रह्मदेव. पहा, भगवान विष्णूजी. भगवान विष्णूचा दावा सुरू करेपर्यंत त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. आणि जो अल्लाचा भक्त होता त्याचा अल्ला आला आणि त्याला अल्लात घेऊन गेला. आणि जी हिंदूच होतं इकडे मेलं, पाण्यात बुडून मेलं. पहा, मला सांगायचे काय, एकतत्व नामाच्या साधनेनं द्वैताची बाधा बाधत नाही. पहा, जर आपल्याला आपल्यामध्ये आशा वासना अहंकार असतील तर आपण देवाला कधीच भेटू शकणार नाही. जर आपल्याला देवाला भेटायचं असेल तर आपल्याला आपल्यामधले आशा वासना अहंकार या सर्वांना दूर ठेवावं लागेल. तेव्हाच आपण देवाचे खरे भक्त ठरचाल. भक्त कसे असतात संतांनी वर्णन केले. भक्त ऐसे जाणत जे देऊ दास गेले आशापासून निवारून. भक्ती काही सोपी नाही महाराज, पण करायला गेलं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, क्षाना तो दनी घेतोय ते. भक्ती काही सोपी नाही. आता हे शहाणा माणसाचं काम. आता शहाणा कोण? ज्याला कळालं की मी कशासाठी जन्माला आलोय तो शहाणा. माणसाला दुःख नकोय ते कायमचंच, पण सुख पाहिजे ते नेहमीच. पहा, शास्त्र दृष्टीने मुक्तीची इच्छा सर्वांनाच आहे, पण ज्ञानोबराय म्हणतात मुक्ती एक नाही तर एकूण मुक्त्या 4 आहेत. आता या 4 मुक्त्या कोणाला प्राप्त होतील? जो देवाच्या दारात उभं राहील, देवाचं नामस्मरण करेल, त्याला या 4 मुक्त्या प्राप्त होतील. त्याला या 4 मुक्त्या प्राप्त होतील. आता या 4 मुक्त्या कोण प्राप्त करून देऊ शकतं? या 4 मुक्त्या एकतर देव नाहीतर संत प्राप्त करून देऊ शकतात. पण आपल्याला एवढं टेन्शन घ्यायची गरजच नाही. एकदा का आपण त्याच्या दारात गेलो की आपला मोक्ष त्याच्या हातात. अभंगाचं प्रथम चरण. देवाची द्वारी उभा क्षण भरी, 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 उभा क्षण भरी, देवाची
सारे रे ग ग रे सा तेने मुक्तिचारी साधिला तेने मुक्तिचारी साधिला हरि मुखे माना 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 हे माना देवाचे द्वारी उभा क्षण बरे तेने मुक्तिचारी साधिला. पहा किती मुक्ती आहेत एकूण? 4 मुक्ती आहेत. पहिली मुक्ती समीपता मुक्ती, दुसरी मुक्ती सलोकता मुक्ती, तिसरी मुक्ती स्वरूपता मुक्ती व चौथी मुक्ती सायुज्यता मुक्ती. एकूण किती मुक्ती आहेत? तर 4 आहेत. पहिली मुक्ती समीपता मुक्ती. आपण देवाच्या जवळ जाणं याला समीपता मुक्ती म्हणतात. आपण देवाच्या लोकामध्ये जाणं याला सलोकता मुक्ती म्हणतात. आपल्याला भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. व आपण स्वतःच देव होणं याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. तेने मुक्तिचारी साधिला. पण आपण गेलो देवाच्या दारात, फक्त देवाच्या दारात जाऊन जमेल का? देवाच्या दारात गेल्यानंतर मुखाने नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बोलता बोलता टाळ्यांचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला टाळ्यांची ऑफर सांगून जाईल. पहा, जर तुम्ही एका वर्षात 1000 टाळ्या वाजवचाल तर बीपी लो होणार नाही. जर तुम्ही एका वर्षात 2000 टाळ्या वाजवचाल तर अटॅक सुद्धा येणार. जर तुम्ही एका वर्षात 3000 टाळ्या वाजवचाल तर शुगर सुद्धा होणार. आणि जर तुम्ही एका वर्षात 4000 टाळ्या वाजवचाल तर जागेवरच गचकता. म्हणून थोड्याच वाजवा, पण प्रेमानं वाजवा. आजकाल मनुष्याला मंदिरात जायची खूप घाई. लोक काय म्हणतात? देव जिथं असेल तिथं असेल, फक्त आमचे हात भगवंताच्या चरणाशी लागले पाहिजेत. शंकराचार्य फार गोड वर्णन करतात, ऐका. करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. याचा थोडक्यात अर्थ सांगते तुम्हाला. पहा, कर म्हणजे भगवंताचा हात, कर म्हणजे भगवंताचं चरण. हे सर्व काही भगवंताच्या चरणाशी समर्पित करा. करारविंदे पदारविंद मुखारविंदे विनिवेशयन्तम. सर्व काही भगवंत चरणाशी समर्पित करावं तर काय होईल? वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. पहा, या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका करण्याचं काम भगवंताच्या हातात आहे. जर तुम्हाला या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका हवी असेल तर तुम्हाला सदैव त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल. महिला मंडळ, तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं. महिला मंडळ, तुम्हाला वाटत असेल आपले मुलं सात्विक लेकरं जन्माला यावीत, त्याकरता तुमच्या घरात परमार्थ असणं फार गरजेचं आहे. पहा, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पोटी चांगले सात्विक लेकरं जन्माला यावीत, त्यासाठी 2-3 गोष्टी नक्की करा. सांगून जाईल मी तुम्हाला. पहा, रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार असू द्या तुमच्या ओठी. रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार असू द्या तुमच्या ओठी. गर्भामध्ये मूल असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटी. तेव्हाच ज्ञानोबाराय तुकोबाराय येथील तुमच्या पोटी. अशी सात्विक लेकरं जन्माला येण्याकरता घरात परमार्थ असणं गरजेचं आहे. अशी सात्विक लेकरं जन्माला आली याचं कारण फक्त आणि फक्त राजमाता माँसाहेब जिजाऊ. लेकरू 5 वर्षाच्या असताना लेकराच्या हातामध्ये स्वराज्याचा विडा दिला. आणि जेव्हा त्यांना कळालं की आपल्या पोटामध्ये मुलगाच आहे, तेव्हा त्यांनी रामायण महाभारत ह्या कथा वाचायला चालू केलं. ती राजमाता माँसाहेब जिजाऊ आज त्याच आईची पुण्याई फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला.
बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला शपथ घेतली स्वराजाची महासाहेब जिजा शपथ घेतली स्वराजाची होती ओ जिजा शिकवाना जगत गुरु तुकोबाची जन कल्याणाची शिकवाना जगत गुरु तुकोबाची तोरण बांधिल स्वराज्याचे या तोरणागडाला तोरण बांधिल स्वराज्याचे त्या तोरणागडाला जय हो तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला 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 शुभा पहा, आपण कोणत्या देशात जन्माला आलो याच्यात आपलं श्रेष्ठत्व नाही. आपण कोणत्या जातीत जन्माला आलो याच्यातही आपलं श्रेष्ठत्व नाही. आपण कोणत्या धर्मात जन्माला आलो याच्यातही आपलं श्रेष्ठत्व नाही. तर आपल्या हृदयामध्ये असलेल्या हिमतीवर आपले श्रेष्ठत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक नव्हे तर अनेक जातीचे अनेक समाजांच्या महाराजांच्या मदतीसाठी लोक होते. 18 पगड जाती 16 सरा समाज मराठा मोळा स्वराज्यावरी ठेवणी डोळा एका जागी केला गोळा. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक जातीचे लोक एकत्रित केले व स्वराज्याची निर्मिती केली. जातीभेद कधी मानला नाही. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक जातीचे लोक एकत्रित केले व स्वराज्याची निर्मिती केली. सांगेन मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं. पहा, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यासाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड पाडतो त्याचं नाव पाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून गोळा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासात सर्व सैन्याचा गडाप करतो त्याचं नाव धनाजी. वाघाचा जबडा फाडून त्याचे दात पोपतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. शिवनेरीवर शुभा जन्मला शिवनेरीवर शुभा जन्मला राजाचा अधिपती सारा राजाचा अधिपती ओ दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती 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 हो शिवनेरीवर शुभा जन्मला हो शिवनेरीवर शुभा जन्मला राजाचा अधिपती सारा राजाचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती 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 दैवत जय भवानी ओ जय शिवाजी ओ जय भवानी जय जय शिवाजी जय भवानी ओ जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय. पहा, अशी सात्विक लेकरं जन्माला घाला. नाहीतर आजकालची लेकरं फार विचित्र आहेत. पाऊवाल्याची घंटी वाजल्या डोळे चोळत चोळत बाहेर येते. सांगेन मी तुम्हाला आधीच्या मराठ्यामधला आणि आताच्या मराठ्यांमधला फरक. पहा, पहिले मराठे लवकर उठे लढाईला सुटे तलवार तुटे पर पिचे न हटे. आताचे मराठे उशिरा उठे दारू माग सुटे थोबार फुटे पर पिचे न हटे. हे आताचे संस्कार आहेत. म्हणून आपल्या लेकराला चांगले संस्कार द्या दादा. भगवंताने एवढा सुंदर चान्स दिलाय तर या संधीचं सोनं करून घ्या. कारण की हा नर्दय एकदा गेला तर पुन्हा मिळणार नाही. सुभाषितकार वर्णन करतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भय्या पुनः पुनः एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः. सुभाषितकार म्हणतात, गेलेली बायको पुन्हा मिळेल, गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल, गेलेला मुलगा पुन्हा मिळेल, गेला मित्र पुन्हा मिळेल. पण ऐका, एक माझं वाक्य काळजावर लिहून ठेवा दादा. लाईफ इज नॉट वन्स मोर. एका मिनिटाचे आयुष्य पुन्हा किती जरी पैसा खर्च केला तरी मिळू शकत नाही. आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं. टेस्ट केलं तरी वितळत आणि वेस्ट केलं तरी वितळतं. म्हणून चांगले कर्म करत चला. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबरायांच्या गात्याप्रमाणे असते. किती जरी बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरुण जाते आणि यशापर्यंत जाऊन पोचते. हा देह नाशिवंत आहे, नाश पावणार आहे.
18 वर्षाच्या वयामध्ये आपण 20 वेळेस आरशासमोर चक्कर मारतो. 80 वर्षाच्या वयामध्ये आरशात तोंड पाहावं वाटतं का? नाही. पहा, एका लहान लेकराचं लगेच आपण जाऊन पापा घेतो. 70-80 वर्षाचे घ्यावं वाटतं का? नाही. पहा, मग जन्माला आलात ना अशी काहीतरी कीर्ती करा की लोकांनी आपलं मागं नाव घेतलं पाहिजे. नाहीतर जन्माला आला, खाल्ला, पेला, मेला याला काही औट हात का मानव देह अल्ला दे तुझे दिया. औट हात का मानव देह अल्ला दे तुझे दिया. खाया पिया चुकचे सोया. खाया पिया चुकचे सोया. नाहक जमाना खोया. भजमन नारायण जय हो नारायण. हे भजमन 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 जन्माला आला, खाल्ला, पेला, मेला याला काही अर्थ राहत नाही. तुम्हाला जीवन जगायचंय ना तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा. पहा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपले कॉलर कसे टाईट होते लगेच. छत्रपती शिवाजी महाराजांवर विरोधकांचा सुद्धा तितकाच विश्वास होता. विश्वास किती छोटा शब्द आहे बरं. वाचायला सेकंद लागतं, विचार करायला मिनिट लागतो, समजायला एक दिवस लागतो, पण सिद्ध करून दाखवायला पूर्ण आयुष्य निघून जातं. तसा विश्वास कमवायला सुद्धा तसं जगावं लागतं. पहा, एक वेळचा प्रसंग आहे, सांगून जाईल मी तुम्हाला. शास्त्रीखानाची छोटी बहीण शास्त्रीखानाकडे आली व म्हणाली, भैया सुनते हो क्या भैया? शास्त्रीखान म्हणतो, क्या हुआ बहना बोलो. तेव्हा शास्त्रीखानाची बहीण म्हणती, भैया मेरी बच्ची बहुत देर से कहीं दिखाई नहीं दे रही. शास्त्रीखान म्हणतो, यही कहीं खेलती होगी देखो. तेव्हा शास्त्रीखान म्हणतो, यही कहीं खेलती होगी देखो. शास्त्रीखानाची बहीण म्हणती, भैया मैं बहुत देर से उसे ढूंढ रही हूँ, मुझे कहीं दिखाई नहीं दे रही. शायद कुछ देर पहले यहाँ शिवाजी के आदमी आए थे, शायद उन्होंने ही मेरी बेटी को उठाया होगा. तेव्हा शास्त्रीखान म्हणतो, जर तुला वाटत असेल शिवाजीच्या मावळ्याने तुझ्या पोरीला घेऊन गेलेत तर तू निसंकोच राहा, कारण तुझ्या पोरीला छत्रपती इतका स्वतःच्या पोरीसारखं जपेल इतका विश्वास मला त्या छत्रपतीवर आहे. पहा, 33 कोटी देवाची अब्जावरी मंदिर आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात, पण एकही मंदिर माझ्या राजाचं नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. याचं कारण फक्त आणि फक्त राजमाता मासाहेब जिजाऊ. आई वडिलाच्या पुण्याईने तर लेकरं मोठे होतात, पण आजकाल पोरं सहज आई वडिलांना काही वाईट साईड बोलून जातात. बायकोच्या पत्राला तोंड पुसलं तर बायको म्हणते पदर खराब होईल, पण आईच्या पत्राला तोंड पुसलं तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे तोंड खराब होईल. इतका फरक आहे. तरी सुद्धा मुलं आपल्या आई वडिलांना सहज काही बोलून जातात, पण ते आपल्या जन्मदाते माय बाप आहेत. पहा, जिभेला झालेली जखम कधीही बरी होऊ शकते, पण जिभेमुळे झालेली जखम ही कधीच बरी होऊ शकत नाही. विचारपूर्वक बोलत चला, कारण की ते आपले जन्मदाते माय बाप आहेत. आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कोणी लावू शकणार नाही. पहा, म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा, त्या आई वडिलांना नीट बोला. मी म्हणत नाही तुम्ही आई वडिलांना सेवा करत नाही, आई वडिलांना बोलत नाही, आई वडिलांवर प्रेम करत नाही, करताना पण कधी बायको येण्याच्या अगोदर. एकदा का बायको घरात आली की पोरं सहज आपल्या आई वडिलांना विसरून जातात. पहा, 20 वर्षाच्या आत ज्या पोराला आई सोडून दुसरी बाई दिसली नाही ते पोरगाच घरात आल्यावर म्हणतो आई ती कुठं गेली. काय कमाल आहे ना महाराज. अरे 12 जमाने में तेरी हद हो गई, माहम दर्द हो गई, बेबी सर दर्द हो गई, बड़े मेहनत से पाला था रे तुझे, आज वो ही तेरी मोहताज हो गई, कल की छोकरी सरकार हो गई, बीवी के सामने मारद हो गई. पहा, एकदा का बायको आली की सहज पोरं आपल्या आई वडिलांना विसरून जातात. तुम्ही जाणकार मंडळी आहात, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या म्हातारपणे आपल्या पोराने आपल्याला सांभाळावं, त्यासाठी एकच गोष्ट करा, प्रॉपर्टीचे आणि जमिनीचे कागदपत्र कधी पोराच्या नावावर करू नका.
आणि जर तुम्ही पोराच्या नावावर केले तर लटकते रे ना हा दिवस तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. पहा असो, आज आपला घेतलेला अभंग नामपराय म्हणून तुम्ही भगवान परमात्माचं नामस्मरण करा. भगवंताचं नावच काहीतरी भगवंताचं सर्वस्व गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम हो गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. पहा म्हणजे जन्माला आलात ना तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, भजन करा, त्या सावळ्या उडचे गोड वेगा पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा. जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला वैकुंठ लोक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत की त्या नामामध्ये ताकद आहे. पहा हरिहरी मंत्राचा उच्चार करा. जर तुम्ही या मुखाने हरिहरी मंत्राचा उच्चार केला तर पुण्याची गणना प्राप्त करणं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा अशक्य होईल. अभंगाचं दुसरं चरण. हरिमुखे मना हरिमुखे मना कोण करी साप माप गमरे साप माप गमरे पापणी लप मामा मद पम ग ग ग पम ग रे सारे ग म पद पापणी लप मामा मद पम ग ग ग पम ग रे सारे ग म पद सारे ग म पद सारे ग म पद पुण्याची गणना मुखे मना हरिमुखे मना मुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पहा एकदा का आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं की आपले पर्वत एवढं जरी पाप असलं तरी जळून भस्म होतं. घेता नाम विठोबाचे हो 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 पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो हो पर्वत जळतील पापाचे घेतना विठोबाचे हो हो जय हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदशीनला झाली सीमा वेदशीनला झाली सीमा घेतना विठोबाचे हो पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. एकदा का आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर आपलं पर्वत एवढं जरी पाप असलं तर ते जळून भस्म होतं. म्हणून नामस्मरण करा त्या भगवान परमात्म्याचं. पण काही लोक म्हणतील करू ना दिदी आम्ही नामस्मरण म्हातारपणी. पण दादा म्हातारपणी तुम्हाला नामस्मरण करायला भेटेल की नाही सांगता येत नाही. संत रामदास स्वामी फार गोड वर्णन करतायत ऐका.
सावधान. ऐकलंय का शब्द? काय म्हणतील दीदी? आमच्या डोक्यावर पण पडलाय अक्षदेच्या रूपात. सावधान हा शब्द मंगलाष्टिकेमध्ये नवरदेवाकरिता वापरलेला आहे. पण नेमका तोच बेसावध असतो. त्याला ना स्वयंपाक झाला याचं टेन्शन नसतं, कोणी जेवलंय का नाही याचं टेन्शन नसतं, भात शिजलाय का कच्चा याचं टेन्शन नसतं, डीजे समोर नाचून कोण चक्कर येऊन पडलंय याचं टेन्शन नसतं. त्याला फक्त इतकी घाई झालेली असते ना, आपल्या हातातला हार कधी एकदा नवरीच्या गळ्यात टाकेल. इतका उत्तावळा झालेला असतो तो, इतका उत्तावळा झालेला असतो. जसं वाजंत्री सावचित्त सावधान म्हणेपर्यंत सुद्धा दम नाही त्याला, फेकून नवरीच्या गळ्यात हार टाकतो. पण आताच्या पोरी काय कमी का महाराज? नवरीच्या कलवऱ्या सुद्धा म्हटल्या तू सुद्धा हार फेकून घालायचा. नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता आहे. नवरीच्या कलवऱ्या म्हटल्या चुकला तर चुकू दे, फेकून टाकायचा. जसा नवरीनं हार फेकला तसा पडला ब्राह्मण काकाच्या गळ्यात. दोघं तर सावध आहेत का? सावध आहेत का? म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात सावध व्हा. ऐका, सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 20 वर्ष झाली, आता 30 वर्ष झाली, दारा पुत्र माग फिरती, प्रपंच लागे पाटी. 30 वर्षामध्ये काय होते? लेकर बाळा माग फिरते. पप्प्याची आई म्हणते अहो साखर संपली, साखर आणा. लगेच पिशवी घेऊन साखर आणायला पळत. कीर्तन काढायचं एवढं ऐकत नाही, तेवढं बायकोच ऐकत. पहा, 30 वर्ष झाली, दारा पुत्र माग फिरती, प्रपंच लागे पाटी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता वर्ष झाले, आता 40 वर्षामधल्याने ऐका, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 वर्षामध्ये काय होतंय? डोळ्याला चष्मा लागते. काय पाहायचंय ते आत्ताच पाहून घ्या. ज्ञानेश्वरी गाता पाहिजे का भलतच काय तर पाहायचंय ते आत्ताच ठरवून घ्या. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्याच बुरळ पडली, कैसी दूरानी जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 50 वर्षामध्ये काय होत आहे का? 50 वर्ष झाली, 50 वर्ष होती, हलती दाताच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती. काय होतंय 50 वर्षामध्ये? दात हलतात. काय खायचंय ते आत्ताच खाऊन घ्या. एकादशी करायची का भलतच काही तर खायचंय आत्ताच ठरवा. आणखीन काय होते 50 वर्षामध्ये? काळे केस पांढरे होतात. पण आजकाल लोक लय हुशार निघाले. ते म्हणतात दीदी हो झाले तर होऊ द्यात पांढरे, आम्ही डाय करून पुन्हा काळे करू. पण मी काय डायच्या विरोधातली नाही, पण मी नक्की सांगेल की डाय कुणी करावी. पहा, MH 18, MH 25, MH 30, MH 35, MH 40, MH 45, MH 50, MH 60. ओके. ज्याच्या मानात लकवा बसलाय ती सुद्धा डायची वाटी घेऊन म्हातारीच्या मग म्हातारी मला डायला. मग डाय कुणी करावी ते सुद्धा माणसाला कळत नाही. पहा, म्हणून म्हणतात 50 वर्ष झाली, हलती दाताच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्याची म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 60 वर्षामध्ये काय होतंय का? साठीची बुद्धी नाटी, मग हात आली काठी,
साठीमध्ये बुद्धी काम करत नाही. असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर म्हटलं बाबा कीर्तनाचा मंडप कुठं आहे? बाबा म्हणतात झालंय माझं जेवण. मी बोललं बाबा तसं नाही, कीर्तनाचा मंडप कुठं आहे? बाबा म्हणतात आहे आमची म्हातारी घरी आहे. असं काहीतरी भलतंच विचित्र बोलतात. म्हणून म्हणायचं साठीची बुद्धी नाटी मग हात आली काठी वस वस लागे पाठी जीव होत कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 70 वर्षामधल्याने ऐका 70 वर्षामध्ये काय होते. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. 70 मध्ये काय होतंय? एकदा बसल्याला उठवत नाही, पाय दुखतात, पिंढऱ्या दुखतात. म्हणून म्हणतात 70ची झाली रचना याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्यावीन मछली जैसी जीव होतो कासावीची सावध सावधान वाचे वदा नारायण सावध